नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज छोटीशी आशाला आपण घेऊन आलेलो आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मनी कसा अट्रॅक्ट करून घ्यायचा, काय अफर्मेशन द्यायच्या, काय एक छोटीशी रेमेडी करायची म्हणजे पैसा आपल्याकडे यायला सुरुवात होते, थांबलेला पैसा मिळायला सुरुवात होते, अडकलेला पैसा मिळायला सुरुवात होते. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि क्रिस्टल अशा गोष्टी आहेत की जर आपला एखादा देवाला बोललेला नवस जर महिन्यानं पूर्ण होत असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये केलेलं काम किंवा क्रिस्टल बरोबर केलेलं काम हे आपलं 10 दिवसामध्येच पूर्ण होतं. एवढा फरक पडतो या दोन्ही गोष्टींमध्ये. त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शन, युनिवर्स, क्रिस्टल या सगळ्यावर विश्वास ठेवत चला. त्याचबरोबर आपली पाडवा पोटली फक्त 600 रुपयाला आहे आणि लवकरच त्याचं बुकिंग बंद होणार आहे. तर ज्यांना अजून पाडवा पोटली घेतलेली नाही आहे त्या सगळ्यांनी लवकरात लवकर पाडवा पोटली बुक करा. त्याचबरोबर राशी ब्रेसलेटसुद्धा आपण 19 तारखेला पूर्णपणे बंद करत आहोत. त्याच्यानंतर मार्च महिन्याच्या एंडिंगला मला हे राहिलेले दिवस हे तुम्हाला देण्यासाठी पाहिजेत. या वर्षाचं 2026 सालचं राशी ब्रेसलेट, राशी किचन, राशी हे बाकी सगळे गोष्टी या आपल्याला 19 ते 20 तारखेपासून संपूर्णपणे बुकिंग बंद होणार आहे. तर जे कुणी राहिले असतील त्यांनी घ्या. ऑफर प्राईजमध्ये चालू आहे. ह्याला सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ आहेत लाईव्हचे, किमती आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या ऑफर चालू आहेत. एंजल ब्युटीवर ऑफर चालू आहेत आणि क्रिस्टलवर पण ऑफर चालू आहेत. ते व्हिडिओ बघा सारिका लाईफस्टाईलचे आणि तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी ऑर्डर करायच्या त्यावरती दिलेल्या नंबरवरती जरूर ऑर्डर करा. ऑर्डर मिळायला थोडा वेळ लागेल किंवा मला मेसेज बघायला थोडा वेळ लागेल, कारण कामच तेवढं असतं. तर थोडासा श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजेत. त्याच वेळी तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी वेळेत पोहोचतील. चला, तर आपल्याला आपण आज बघणार आहोत धनप्रवाह कसा ओपन करायचा किंवा अडकलेले पैसे कसे आपल्याकडे आले पाहिजेत या गोष्टींवर आपण आज लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय रेमेडी करता येईल ते आपण बघणार आहोत. तर अडकलेले पैसे कसे आणायचे माघारी, जीवनामध्ये सतत पैसा कसा येत राहील आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्याकडं पैसा कसा येत राहील असं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आज समजावून सांगणार आहे. एक रेमेडी देणार आहे आणि पैसा काय येत नाही किंवा कुठं तुम्ही चुकत असाल अफर्मेशन द्यायला या गोष्टी लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट मनाची तयारी. मनामध्ये पॉझिटिव्ह पाहिजे की आपण ही अफर्मेशन दिली किंवा आपण हा क्रिस्टल वापरला तर आपल्याकडं पैसा येणारच आहे किंवा आलेला आहे. ही मनाची तयारी पाहिजे. जर आपण मनाची तयारी नाही ठेवली, हा क्रिस्टल आहे, हे आहे, यानं आपला पैसा वाढणार आहे, पण वाढतोय का नाही, येतोय का नाही, अशा जर शंका मनामध्ये आणल्या तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम सक्सेस करत नाही. त्यामुळं पूर्ण श्रद्धा त्याच्यावर ठेवूनच आपलं काम झालं आहे हाच आनंद युनिवर्सला द्यायचा, म्हणजे युनिवर्स आपल्याला आनंद देतो. युनिवर्समध्ये खूप सारं काही आहे, पण ते फक्त आपल्याला मागायची ताकद किंवा मागायची टेक्निक आपल्याला जमली पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीत कधी कमी पडत नाही. तर सगळ्यात पहिले सर्वप्रथम एक सत्य लक्षात ठेवा की सगळ्यात पहिला पैसा हा आपल्या मनात येतो आणि मग अस्तित्वात येतो. मनात जर माझ्याकडे पैसा कमीच आहे, ह्यातनं मला कमीच मिळणार आहे, माझा धंदा कमीच होणार आहे, मला नोकरी तेवढाच पगार मिळणार आहे, या जर निगेटिव्ह गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये भरल्या असतील तर त्याच घडणार आहेत. म्हणून ते खोडून टाका, कट क्लिअर कॅन्सल करा आणि नवीन अफर्मेशन आपल्या स्वतःला द्या की पैसा जर मनात कमतरता असेल तर सगळीकडे कमतरता येईल. म्हणून आपण आजच्या काही अफर्मेशन आणि उपाय यांनी शिकणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पैसा कसा कमवायचा किंवा काय अफर्मेशन द्यायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा कधी पण शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, डोकं शांत करायचं, 1-5-6 श्वास घेऊन आणि नंतर अफर्मेशन द्यायच्या स्वतःला की मी धनाचा चुंबक आहे. कोणतंही तुमचं ब्रेसलेट असेल, 520 राजा असेल, क्रिस्टल असेल, टॉवर असेल, बॉटल असेल, कशालाही या उपयोगी पडू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं मी धनाचा चुंबक आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी आणि पैसा माझ्याकडं येत असतो. प्रत्येक दिवशी माझ्याकडे नवीन संधी आणि नवीन पैसा येत असतो. त्याचबरोबर पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आणि जेवढ्या तुम्हाला ऐकायला आलं, लिहायला आलं अजून छान, ज्या पद्धतीनं तुम्हाला करता येईल त्या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. तर ही 2 वाक्य फार महत्त्वाची आहेत की मी धनाचा चुंबक आहे आणि खूप सारा पैसा माझ्याकडे येत आहे, खूप सारी कामं माझ्याकडं येत आहेत, खूप साऱ्या संधी माझ्याकडे येत आहेत. ते झाल्यावर आपल्याला दुसरी गोष्ट करायची ते म्हणजे एक कापूर घ्यायचा आहे, थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे,
केशर असेल तर केशर घ्यायचे आणि एक कापराची भीमसेन असेल तर भीमसेन उजव्या हाताच्या मध्यभागी कापूर ठेवायचा, त्याच्यावर थोडंसं गंगाजल घालायचं, त्याच्यावर केशर घालायचं. केशर नसेल तर मग हळद थोडीशी घालू शकता तुम्ही, ते घालायचं. आणि या बोटानं आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटानं डाव्या हाताच्या ते असं गोल 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 फिरवून तो कापूर आपल्या हातामध्ये कसा मध्यभागी या मिसळून जाईल ते बघायचं. कापराची पूड झाली पाहिजे व्यवस्थित या प्रकारे. आणि हे चालू असताना अफर्मेशन स्वतःला देत राहायचे आहेत आपण, की कधीही करू शकता, रोज करू शकता, किंवा सोमवार आणि शुक्रवार रात्री 9 ते 11 किंवा सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये तुम्ही ते करू शकता. त्याचबरोबर ते आपण हलवत असताना आपल्या मनाला अफर्मेशन द्यायचे आहेत की यामुळे माझ्याकडे पैसा येत आहे, यामुळं माझ्याकडच्या पैशाचे सर्व मार्ग ओपन होत आहेत, या प्रकारचे अफर्मेशन त्याला द्यायचे आहेत. त्या देऊन झाल्यावर जे कापूर आपल्या हाताला लागला असेल तो कापूर तसाच ठेवायचा आहे, धुवून टाकायचा नाही आहे. आणि नंतर मूठ बंद करायची. कापूरचं जे काही आपल्या हाताला झालं असेल, ओलं असेल किंवा कापराची पूड झाली असेल, जे काही असेल त्याची मुठ्ठी बंद करायची आणि एक चित्र बघायचं, चित्रपट बघायचा डोळ्यासमोर की तुमच्या बँक बॅलन्समध्ये किती वाढ झाली आहे, तुमच्या कामामध्ये किती वाढ झाली आहे, तुम्हाला किती जास्त डील मिळाले आहेत, तुमच्याकडे किती जास्त ग्राहक येत आहेत, तुम्हाला नोकरीमध्ये कुठं तुमचा पगार वाढत आहे. जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये, आता जर नोकरीपेक्षा माणूस असेल तर तो पगार वाढेल किंवा प्रमोशनचं बघेल, व्यावसायिक असेल तर आपल्याकडे ग्राहक येतील ते बघेल, कुणी कंपनीचे असतील तर एखादी डील पास होईल ते बघेल. तर या दृष्टीनं संपूर्ण स्वप्न स्वच्छ डोळ्यासमोर बघायचं की तुम्हाला तुमच्या फोनपेमध्ये एवढे रुपये आलेले आहेत, हे टिंग वाजलं, काय वाजलं, हे संपूर्ण चित्र तुम्हाला दिसलं पाहिजे. ज्या प्रकारचा मनामध्ये विचार कराल त्याच प्रकारचे अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतील. कमीत कमी 7 दिवस तरी ही रेमेडी करत राहायचं आहे, म्हणजे तुमच्या अफर्मेशन या मेंदूला पूर्णपणे पोचतील आणि त्याप्रमाणे घडायला सुरुवात होईल. या कालावधीमध्ये तुम्ही जे 7 दिवस, 8 दिवस, 11 दिवस, 16 दिवस तुम्हाला मनाला वाटेल तेवढे दिवस ही रेमेडी कराल, तोपर्यंत निगेटिव्ह विचार मनामध्ये नाही आले पाहिजे. हे केलं, इथंच संपलं. चेहऱ्यावर एक स्माईल, युनिवर्सला थँक्यू. अतिशय सोपी पद्धत आहे, पण या मार्गामुळं शुक्र पण, म्हणजे दोन्ही इथं मी एकत्र केलेलं आहे की कापूर हा शुक्राचा कारक आहे, शुक्र पण मजबूत होतो, उजवा हात हा घेणारा आहे आपल्याला, त्यामुळे पैसा पण आपल्याकडे आकर्षित होतो आणि अफर्मेशनमुळं आपला अवचेतन मेंदू सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो. तर या प्रकारे करत राहायचं. त्याच्यानंतर जेव्हा आपलं सगळं चित्रपट बघून होईल की हे मला मिळणार आहे, मिळालं आहे, त्यानंतरचा तुमचा आनंद, त्यानंतर तुम्ही काय त्या पैशाचं काय करणार आहात, ते सगळ्या गोष्टी जितक्या वेळ शांत डोळ्यासमोर सगळं आणता येईल आणि तितक्या वेळ चेहऱ्यावर स्माईल राहील तेवढं सगळं तुम्ही बघायचं आहे. आणि त्यानंतर उठून मग नंतर हात तुम्ही पाण्यानं धुवून टाकायचा आहे, तोपर्यंत हातामध्ये तसंच ठेवायचं आहे. मग हे तुम्ही 9 ते 11 सकाळी किंवा 9 ते 11 संध्याकाळी या 2 तासामध्ये कितीही दिवस करू शकता. कमीत कमी 11 दिवस करावं आणि जास्तीत जास्त 41 दिवस करावं. इतका मोठा फरक तुम्हाला अफर्मेशन मधून जाणवेल की तुम्हाला लक्षात पण येणार नाही की एवढा सारा पैसा आपल्याकडं कसा काय यायला लागला तो. तर चला, आज ही छानशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली याबद्दल छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.